आयुरा. निधी, तू गिफ्ट आणलंस ते बरं केलंस. थँक्स. आयुष निधीने गिफ्ट घेऊन आली म्हणून आनंदी होता. त्यामुळे अधूनमधून त्या गिफ्टकडे बघत निधीला हाताने मस्त सांगत होता, इथून पुढे. सुगंधा ही कमालीची उत्सुक होती, तर आयुषच्या घरी तिच्या स्वागताची चंगी तयारी चालू झाली होती. सुगंधाला कल्पना नव्हती. तिने स्वतःला नॉर्मल करत बेल वाजवली. बेल वाजवताच आयुष खुश झाला. निधी, ती आली. मी हात जातो, तू तिला हात पाठव. आयुष घाई करत बेडरूममध्ये गेला. त्याची चाललेली गडबड बघून निधी हसली. आयुष दादा तिला घाबरतो की काय? निधी हे म्हणाली, पण ऐकायला आयुष नव्हताच तिथे. त्याच्या हार्टबीट्स त्याच्याही पुढे धावत होते. निधीने उठून दरवाजा उघडला. सुगंधाला बघून तिने तिला मिठी मारली आणि आईला हळूच फॅन लावायला सांगितला. सुगंधा निधीसोबत बोलता बोलता आजूबाजूला बघत होती. निधीला कळलं ती आयुषला शोधत आहे. आईने फॅन लावला तशा गुलाबाच्या पाकळ्या सुगंधाच्या अंगावर पडल्या. सुगंधाच्या चेहऱ्याकडे निधी बघतच होती. असं स्वागत बघून कोणी खुशच होणार हे तिला माहीत होतं. जशा गुलाबाच्या पाकळ्या सुगंधाच्या अंगावरून तोंडावरून खाली गेल्या तशी सुगंधाला जोरात शिंक आली. तिने पर्समधून लगेच रुमाल काढला आणि नाकाला लावला. निधी, मला गुलाबांच्या फुलांची ॲलर्जी आहे, सुगंधाने नाक पकडत सांगितला. तिचं नाकही लगेच लाल झालं होतं आणि एकापाठोपाठ एक शिंका येऊ लागल्या होत्या. माधवी ज्या कधीपासून हे बघत होत्या त्यांच्या कपाळावर आट्या पडल्या. गुलाबाच्या फुलांची ॲलर्जी? पहिल्यांदाच ऐकत होत्या त्या, त्यामुळे त्यांचा विश्वास बसत नव्हता. सुगंधा, तू आयुषच्या बेडरूममध्ये जा. तिकडे. निधीने आयुषची बेडरूम हाताने दाखवली तशी सुगंधा पळतच तिकडे गेली. तिने धावत जाऊन दरवाजावर नॉक करून थांबली. नॉक ऐकताच आयुष एकदम ताठ झाला. या क्षणी काय काय आतून वाटत होतं तो शब्दात वर्णन करू शकत नव्हता. सुगंधाने पुन्हा नॉक केला. ये आत, आयुष म्हणाला. तशी सुगंधा दरवाजा उघडून आत आली. पण आत जाताना तिलाही धडधड वाटली. पण सध्या गुलाबांच्या सुगंधापासून वाचायचं होतं तर तिला आत जायलाच हवं होतं. आयुष, आत येत सुगंधाने आवाज दिला. त्याच्या रूममध्ये तो स्वतःच दिसत नव्हता. त्याला बघायला डोळे आतुर झाले होते, पण तो कुठेच दिसत नव्हता. म्हणून ती आवाज देत होती. सुगंधा. तिच्या मागून आवाज आला तशी ती लगेच मागे फिरली. आयुष. ती त्याच्याकडे इतक्या वेगाने पोचली की आता ती त्याला मिठीच मारणार. पण अगदी अर्ध्या फुटाच्या अंतरावर येऊन तिने स्वतःला थांबवलं. त्यालाही ओढ होती. त्यालाही तेच वाटत होतं तिला बघून जाऊन घट्ट मिठी मारावी. पण तिने सावरलं तसं त्यानेही स्वतःला सावरलं होतं. तिला बाजू देऊन तो बेडकडे आला. तिला चेअर देत आपण बेडवर बसला. आयुषला इतक्या दिवसांनी बघतोय म्हणून ती स्वतःला थांबूच शकली नाही आणि लगेच तिने आयुषजवळ जाऊन त्याला मिठी मारली. ह्या मिठीत प्रेम होतं, खूप साऱ्या तक्रारी होत्या, सगळं होतं आणि तिच्या डोळ्यात पाणीही होतं. खूप सतावलं त्याने. ह्या क्षणाची वाट बघता बघता त्याला किती त्रास सहन करायला लागला होता हे फक्त तिलाच माहीत. आयुष ते समजू नाही शकत. त्याने स्वतःला त्रास दिलाच, पण त्याच्या कैक पटीने सुगंधाला त्रास झाला होता. तिने बाजूला होत त्याच्या खांद्यावर चापट मारायला सुरुवात केली. आधी काय झालं हे लक्षातच येत नव्हतं, पण तिचे हात थांबेना तेव्हा आयुषनेच तिचे हात पकडले आणि तिला जवळ ओढलं.
इतक्यात निधी नॉक न करताच सुगंधासाठी हलवा घेऊन आली. या दोघांना असं बघून मात्र ती गडबडलीच. हातातला ट्रे पडतो की काय असंच वाटलं, पण तिने खोकला करत आपण आल्याचं सांगितलं. हेच बाकी होतं का? तरुण बहीण आहे समोर, तिच्या मनावर काय परिणाम होईल त्याचं या दोघांना काहीच पडलेलं नाही. आपल्याच मस्तीत, निधी म्हणाले. तशी सुगंध मात्र लाजली. निधीला काय सांगावं हेही तिला कळत नव्हतं. तिने लगेच मानच खाली घातली. सुगंधा, नको मान खाली घालू. मी काय तुझी खडूस नणंद थोडी आहे, मी तर तुझी फ्रेंड आहे, निधी म्हणाली. तशी सुगंधा मान वर करून निधीला बघत हसली. निधीने लगेच तिच्यासमोर डिश पकडली. राणी साहेबा, तुमच्यासाठी खास फरमाईश होती माझ्या बंधूंची, निधी म्हणाले. सुगंधालाही हलवा आवडायचा, त्यामुळे सुगंधाने लगेच डिश घेतली आणि एक चमचा तोंडात टाकला. निधी, खूप छान झाला हलवा, सुगंधा हात करत म्हणाली. आयुष, अरे हिला गुलाबांच्या पाकळ्यांची ॲलर्जी आहे, तिला खूप शिंका आल्या, म्हणून मी लगेच हिला आत पाठवलं तुझ्या रूममध्ये, निधी बाहेर झालेलं सीन आठवत म्हणाली. काय? अरे बापरे, काही त्रास नाही ना झाला? आता तू ठीक आहेस ना? आयुष थोडं टेन्शनमध्ये म्हणाला. हो, सुगंध हलव्याचा एक चमचा तोंडात टाकत म्हणाली. निधीने आयुष्याने स्वतःलाही आणला होता, ते आता तिघेही बसून खात होते. एवढा चविष्ट झालेला बघून सुगंधाला मात्र टेन्शन आलं होतं. मला जमेल का असा करायला? इथे निधीने बनवला हलवा म्हणजे चान्सच नाही मला येत नाही म्हणायचा. मला लवकरच घरी बनवायला पाहिजे. आयुष्याला मन लावून खाताना बघून त्याला किती आवडतो हे कळलं तिला. निधी, हलवा खूप छान बनवला आहेस गं, वाटतं खातच राहावं, इतका छान. मलाही शिकव. मला असं येत नाही काय, मी पोळी भाजी बनवते फक्त, सुगंधा म्हणाली. हां, तू ये फक्त, मी तुला सगळं शिकवून जाईल. अवनी वहिनीकडून मी शिकले, तुला मी शिकवेल. अवनी वहिनी नेमकी माहेरी गेली, नाहीतर अजून मज्जा आली असती, निधी म्हणाली. सर्वांचं खाऊन झालं तशा निधीने प्लेट्स उचलायला घेतल्या. तुम्ही बोला दोघं आता, मी आहे बाहेर, तुमचं जे काही आहे चालू ते कंटिन्यू करा, मी काहीच बघितलं नाही, निधी म्हणाली. तसं सुगंधाला कुठे लपवू स्वतःला असं झालं होतं. निधीने स्वतःच जाताना दरवाजा ओढून घेतला. ही निधी वेडी झाली का? दरवाजा काय लावला? आयुष म्हणाला. सुगंधा काही चुकीचा अर्थ घेईल म्हणून आयुषला टेन्शन आलं होतं. आयुष जागेवरून उठत दरवाजाजवळ जातच होता की सुगंधाने त्याला थांबवलं. तुम्ही थांबा, तिने आपल्याला व्यवस्थित बोलता यावं ह्यासाठीच दरवाजा लावला आहे, सुगंधा म्हणाली. तुला काही प्रॉब्लेम नाही? आयुषने विचारलं. नाही, कारण मला खूप हिशोब चुकते करायचे आहे. मगाशी काढला राग तो काहीच नाही, सुगंध असत म्हणाली. मी सगळे हिशोब द्यायला तयार आहे, फक्त जाताना मला इथे किस देऊन जायचं, मंजूर आहे का? आयुष ओठांवर हात करत म्हणाला. नो, तुम्ही अटी ठेवू शकत नाही, बॅन आहेत, सुगंधा हसत म्हणाली. आज खूप दिवसांनी हसून गाल दुखत होते तिचे. येताना घडलेला प्रकार तर ती पार विसरून गेली होती. फक्त दोघांची मस्ती चालू होती. हो का, बघतोच मी, आयुष म्हणाला. आयुष, पुन्हा असा बालिशपणा नाही ना करणार? मला खूप त्रास झाला. ज्या त्रासासाठी तुम्ही मला सांगितलं नाही, उलट त्यापेक्षा जास्त त्रास तुम्ही मला न सांगून दिलात. समीरकडून तुमचं ऑपरेशन झालं ते कळलं ना, तेव्हा किती वाईट वाटलं. सुगंधा थोडं सिरियस होत म्हणाली. सुगंधाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिने ते पुसायची तसदी घेतली नाही. आयुषला मात्र ते बघू वाटलं नाही.
तो पुढे झाला, तिच्याजवळ सरकला आणि तिच्या डोळ्यातलं पाणी स्वतःच्या हाताने पुसलं. तिच्याजवळ उभा राहून तिचं डोकं आपल्या छातीवर घेऊन तिला धीर देत होता. सुगंधा, मी पुन्हा असं कधीच नाही वागणार. हे वचन देतो तुला की माझ्या वागण्याने किंवा बोलण्याने काहीच त्रास होणार नाही तुला. आयुष तिच्या डोक्यावर हळूहळू थोपटत म्हणाला. सुगंधाला मात्र त्याचं ते जवळ घेणं आवडलं होतं. ती आता हळूहळू शांत झाली. तुम्हाला बरं वाटलं? सुगंधाने काळजीने विचारलं. तिला आठवलं आपण आलो कशाला, त्याला भेटायला आलो आणि बोलत वेगळंच बसलो. हे बरं आहे. मारायचं आणि वर विचारायचं बरं वाटलं का? मारताना विचारलं होतं का? आयुष लटका रागवत म्हणाला. मला ना एवढा राग आलेला तुमचा, तुम्ही काढू दिला नाहीत मला. सुगंधाही खोटं रागवत म्हणाली. हे घे, मार मला, तुझ्या मनाचं समाधान होऊ दे. सुगंधाचा हात पकडून खांद्यावर ठेवत आयुष म्हणाला. आता नाही, मगाशी मारायचं होतं. मगाशी राग आला होता खूप. सुगंधाने लगेच हात त्याच्या हातून काढून घेत म्हणाले. बरं, आता गेला का मग राग? आयुषने हसतच विचारलं. हो गेला. तुम्हाला चांगलं बघून, सुगंधा म्हणाली. तू कामावरून उशिरा सुटलीस का? आयुषने विचारलं. नाही, सुगंधा म्हणाली. मग एवढा उशीर का झाला यायला? आयुष काळजीने विचारत होता. सुगंधाला लगेचच वाटेत घडलेला प्रसंग आठवला. आयुष, आज मला रिक्षावाला एकदम विचित्र भेटला. मी इथे सुखरूप पोचले ती केवळ रामरायांची कृपा. सुगंधा हात जोडत म्हणाले. म्हणजे काय झालं असं? आयुषने घाबरतच विचारलं. त्या रिक्षावाल्याने खूप फास्ट रिक्षा चालवली होती, म्हणून त्याला हळू चालवायला बोलले मी. मला स्वर्गात जायचं नाही बोलली त्याला. त्याबरोबर तो खूप कवळला. म्हणून सुगंधाने तो घडलेला प्रसंग असंच सांगितला. कंगव्याची गंमत सांगताना तर ती खूप हसली. वास्तविकमध्ये मात्र ती गंभीर झाली होती, पण आता तिला हसू येत होतं. आयुष मात्र टेन्शनमध्ये तिला बघत होता. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? देवाचे खरंच आभार, त्याने तुला इथपर्यंत सुखरूप आणलं. आयुष थोडा भावुक होत म्हणाला. तशी सुगंधाही हसता हसता थांबली. मग इतके दिवस कसे काढले? सुगंधाने रागाने विचारलं. तिच्या आतमध्ये हा प्रश्न एकदम खदखदत होता. अरे बाबा, अक्षरशः ढकलले आहेत ते दिवस. तुला नाही माहीत माझं मन मला किती भंडावून सोडत होतं. तुझा आवाज ऐकण्यासाठी एवढा आतुर झालो, शेवटी निधीला तुला कॉल करायला सांगितला. आयुष ते सिच्युएशन आठवत म्हणाला. हो, तेव्हा खोटं बोलायला सांगितलं. सुगंधाने परत एक चापड त्याच्या खांद्यावर मारत म्हणाले. यावेळी मात्र खरंच जोरात मारली होती तिने. आयुषचा चेहरा थोडा वाकडा झाला. त्यानंतर दोघंही शांतच झाले. थोडा वेळ शांततेत गेल्यावर सुगंधाला आठवलं, आपण इतकी घाईत आत आलो, आयुषच्या आईबाबांशी बोललोच नाही. मला गुलाबांचा सुगंध सहन होत नाही. मला खूप शिंका येतात. लवकर तिथून निघाले नसते तर अजून सुरू राहिल्या असत्या, म्हणून मी धावत तुमच्या बेडरूममध्ये आले. त्या गडबडीत मी आईबाबांच्या पायाही पडले नाही. सुगंधा म्हणाली. ते दोघं आपल्याला काय म्हणतील आज विचार तिच्या मनात होता. चल जाऊया, आयुष उठत म्हणाला. तशी सुगंधा आयुषसोबत बाहेर जायला निघाली. बाबा तर बाल्कनीत पेपर वाचत बसले होते. त्यांना फक्त सुगंधा येणार एवढंच माहीत होतं. निधी, सुगंधा आली वाटतं. निधी जेव्हा हलव्याची डिश घेऊन त्यांना द्यायला गेली होती तेव्हा त्याने विचारलं.
हो बाबा, ती आयुषशी बोलते आहे. बाहेर आली की आवाज देते तुम्हाला. निधीने त्यांना सांगितल्यावर ते हलवा खाऊ लागले. बरं सांग, त्या पोरीशी मला बोलायचं आहे, माधव म्हणाले. ओके सांगते म्हणत निधी तिथून निघून गेली. माधवी किंवापासून सुगंधा बाहेर यायची वाट बघत होती. त्यांना माहीत नव्हतं निधीने दरवाजा बंद करून आली आहे ते. नाहीतर पहिलं त्याने निधीचेच कान पिळले असते. निधी जा ग, बघून ये त्या दोघांचं काय बोलणं झालं का. आम्ही आहोत इथे, माधवी म्हणाली. निधी उठतच होती की सुगंधा आणि आयुष दोघंही त्यांच्याकडेच येत होते. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.